स्वागत करतो. बेसिकली उद्योगवर्धिनी ही संस्था आपल्याला माहिती असेल. आता बरेच आमचे रेग्युलर ऑनलाईन बरेचसे प्रोग्राम असतात, पण तरी सुद्धा उद्योगवर्धिनी बद्दल माहिती देणं माझं काम आहे. 1995 पासून आम्ही एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आणि स्किल डेव्हलपमेंटचं काम करतोय. मोर दॅन 60,000 प्लस एंटरप्रेन्योर्स आम्ही तयार केले वेगवेगळ्या फील्डमध्ये, आणि विशेषतः एक्सपोर्ट फील्डमध्ये आम्ही गेल्या 8 वर्षापासून काम करतोय. मित्रांनो, एक्सपोर्ट मध्ये आमचे जवळपास 7,000 लोक आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून ट्रेन केले. आधी वी वर टेकिंग जस्ट 1 डे प्रोग्राम, आणि 1 डे प्रोग्राम मधून सुद्धा खूप जेव्हा रिझल्ट आले आणि जेव्हा लोकांना अजून त्याची गोष्ट जाणवायला लागली की याच्यात डिटेलिंग काही गोष्टी पाहिजे, सो देन वी स्टार्टेड 15 डेज प्रोग्राम. ऑफलाईन प्रोग्राम आमचे चालू होते आणि देन वी शिफ्टेड टू ऑनलाईन प्रोग्राम सिन्स द लॉकडाऊन बिगेन. म्हणजे मार्च 2020 पासून वी शिफ्टेड टू दिस ऑनलाईन प्लॅटफॉर्म, आणि आजपर्यंत नुसते ह्या ऑनलाईन ट्रेनिंग मधून वी ट्रेन्ड मोर दॅन 1000 पीपल ट्रेन. आणि मेन म्हणजे नुसते ट्रेन किती केले याला महत्व नसतं कधी, त्याच्यातून तुम्ही रिझल्ट किती आले या विषयाकडे नेहमी लक्ष सगळ्यांचं असेल, म्हणजे आमचंही असतं. आणि रिझल्ट मला सांगायला आनंद आहे की ऑनलाईन प्रोग्राम मध्ये वी वर नॉट एक्सपेक्टिंग सच रिझल्ट. अराउंड 40% पीपल हॅव स्टार्टेड इन 1 year's टाइम. म्हणजे 100 पैकी 40 लोक व्यवसाय सुरू करतायत. हा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. सो फ्रेंड्स, दिस इज व्हेरी ग्रेट एक्सपिरियन्स. आणि वी हॅव बीन रिसिव्हिंग पार्टिसिपेशन अक्रॉस महाराष्ट्र. पूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्राबाहेरून सुद्धा जे मराठी भाषिक आहेत ते जॉईन केलं. परदेशातून सुद्धा, म्हणजे आमच्या ह्या बॅचमध्ये सिंगापूर, त्याच्यानंतर अबुधाबी, आणि अजून एक तिसऱ्या कंट्रीमधून, म्हणजे सॉरी बेल्जियम मधून आमच्याकडे एक जॉईन झाले. म्हणजे असे 3 कंट्रीज मधले जवळपास 5 लोकांनी आमचा हा कोर्स केला आहे बाहेरच्या देशात. त्या लोकांना सुद्धा तिथे राहून काही एक्सपोर्ट करायचं आहे, म्हणजे इम्पोर्ट करायचं आहे, त्यामुळे त्यांनी हा सगळा कोर्स केला. मित्रांनो, ही खूप एक आम्ही मुवमेंट म्हणून चालवतोय, कारण की आपल्या भारतामध्ये एक्सपोर्ट करायला खूप मोठा वाव आहे. देयर इज अ बिग स्कोप. यू विल परहॅप्स नो, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जेव्हा आर्य चाणक्याच्या काळात आपण 70% एक्सपोर्टचा आपला वाटा होता. इन टोटल एक्सपोर्ट अक्रॉस द ग्लोब आपला वाटा 70% होता. तो वाटा आता फक्त 5% आहे. आपल्याकडे प्रचंड पोटेन्शियल आहे एक्सपोर्ट करण्यासाठी. देर आर सो मेनी आयटम्स विच कॅन बी एक्सपोर्टेड, परंतु त्या पद्धतीने काही प्रयत्न झाले नाही पाहिजे तसे. लोकांना अवेअरनेस नाही, हा त्याच्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. लोकांना असं वाटतं की एक्सपोर्ट म्हणजे इट्स अ व्हेरी बिग थिंग आणि वी कॅनॉट डू, जस्ट कांट डू इट. याला खूप प्रोसिजर्स आहे, खूप फॉर्मॅलिटीज आहेत आणि खूप झंझट आहे, पैसे मिळण्याचा धोका आहे, वगैरे वगैरे. ग्राहक कसा शोधायचा, अशा अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. तर हे जर नीट समजून घेतले तर आपल्याला एक्सपोर्ट यू कॅन डू फ्रॉम द, आपला प्रोग्राम संपला 15 दिवशी की 16 दिवशी कार्यक्रम तुम्ही एक्सपोर्ट सुरू करू शकता. इनफॅक्ट ड्युरिंग द प्रोग्राम ऑल्सो इट कॅन बी स्टार्टेड, ॲज गेटिंग आई कोड इज बिकम व्हेरी इझी. अवघ्या 15 मिनिटात तुम्हाला तुमचं, म्हणजे एका दिवसात 15 मिनिटं थोडीशी अतिशयोक्ती होऊ शकेल, पण इन अ डे यू आर गेटिंग आई कोड. पहिले हाच आई कोड मिळायला इट वॉज टेकिंग अराउंड 15 days, 20 days, 1 month. आता आणि अगदी आई कोड काढायला लोक 50,000 सुद्धा खर्च केले. माझ्याकडे उदाहरण आहे. नंतर हे इतकं सोपं होऊन गेलं, आता फक्त ₹650 खर्च करून तुम्ही आई कोड काढू शकता. आई कोड ऑनलाईन काढता येतो आपल्याला. आई कोड, आणि त्याला आपण RCMC रजिस्ट्रेशन म्हणतो, रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट ऑफ एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल. ज्या क्षेत्रातला आपल्याला एक्सपोर्ट करायचं त्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचं आपण रजिस्ट्रेशन घेतलं, यू कॅन स्टार्ट द एक्सपोर्ट बिझनेस. अर्थात ते लायसन घेण्यासाठी तुम्हाला स्वतःची फॉर्म वगैरे एस्टॅब्लिश करावं लागेल, बँकेत करंट अकाउंट ओपन करावं लागेल. तर येस, यू टू कॅन डू इट. अर्थात मग तुम्हाला मेन प्रश्न येईल, व्हॉट टू एक्सपोर्ट, वेअर टू एक्सपोर्ट, हाऊ टू एक्सपोर्ट. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच हा कार्यक्रमाची आम्ही रचना केली आहे. मित्रांनो, उद्योगवर्धीचं एक वैशिष्ट्य आतापर्यंत राहिलेलं, गेल्या 26 वर्षाच्या प्रवासात आम्ही अशाच गोष्टींचं प्रशिक्षण देत आलोय की ज्याच्यामध्ये लोकांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग देता येईल आणि जी गरज आहे तेच त्यांना सांगता येईल. आणि मेन म्हणजे नुसतं
ते सांगायचं नाही, तर कार्यक्रमानंतरही त्यांना मदत करता येईल. कारण की कार्यक्रम देणं तर असं तर मग YouTube किंवा याच्यावर बरेच प्रोग्राम असतात. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज देणारे अनेक वेबसाईट्स आहेत. मग हे सगळ्यावरून आपण काही व्यवसाय उद्योजक बनू शकतो का? आपण काही एक्सपोर्ट करू शकतो का? करू शकत नाही असं माझं म्हणणं नाही. परंतु यू मे गेट ट्रॅप्ड. तुमचं ट्रॅपिंग केलं जाऊ शकतं, तुमची फसवणूक होऊ शकते, तुम्हाला म्हणजे अनेक गोष्टींना तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात. नेमकं हेच टाळण्यासाठी हा एक कोर्स आम्ही डिझाइन केला. या कोर्समधून तुम्ही स्वतः एक चांगल्या पद्धतीने एक्सपोर्ट कसं करायला पाहिजे, कोणत्या गोष्टीचं एक्सपोर्ट करायला पाहिजे, ग्राहक त्याचं कसं शोधायला पाहिजे, त्यासाठी सबसिडीज काय आहे, वेगवेगळ्या योजना कोणकोणत्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यातून माहिती मिळणार. मित्रांनो, एक्सपोर्टमध्ये खरंच गंमत आहे. मी स्वतःही एक्सपोर्ट करणारा व्यक्ती आहे. मागच्या वर्षात अगदी म्हणजे अर्थात थोडं कमी झालं आमचं एक्सपोर्ट म्हणजे ड्यू टू लॉकडाऊन अँड ऑल दॅट. अदरवाईज ऑलमोस्ट 20 करोडचं एक्सपोर्ट आमचं होणार मागच्या वर्षी. वी जस्ट कुड टच 8 करोड. पण यावर्षी आम्ही तो सगळा जो आमचा गॅप आहे तो भरून काढू असं वाटतंय. सगळ्या गोष्टी तेवढ्या पॉझिटिव्ह झाल्या. एक्सपोर्टने असं होतं, मी ते ॲग्रीकल्चर कमोडिटीज एक्सपोर्ट करतो. पण देअर आर सो मेनी थिंग. प्रोसेस फूड प्रॉडक्टला प्रचंड डिमांड आहे एक्सपोर्टला. हँडीक्राफ्ट्सला, गारमेंट्सना प्रचंड डिमांड आहे. इनफॅक्ट ज्या गोष्टी चायनावरून बाहेर जातात त्याच गोष्टी, त्याच पद्धतीच्या गोष्टी जर आपण केल्या, तर लोकं चायनाला रिप्लेस करायला उत्सुक आहेत. पण त्यांना चायनाच्या पॅरलल असं प्रॉडक्ट अजून भेटत नाही. हा खरा प्रॉब्लेम आहे. आणि ते जर आपण थोडं R&D केलं आणि थोडंसं रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं, तर मित्रांनो, येस देअर इज अ बिग वर्ल्ड अवेलेबल फॉर मार्केटिंग युअर प्रॉडक्ट. पूर्ण ग्लोबली तुम्हाला आज मार्केट मिळू शकतं. तुमची कोणतीही गोष्ट जगात कुठेही जाऊ शकते. आणि असं नाही की तुम्हाला कंटेनर भरूनच पाठवायला पाहिजे. अगदी तुम्ही 5 किलो, 10 किलो किंवा अगदी 200 ग्रॅम, 500 ग्रॅम अशा सुद्धा वस्तू एक्सपोर्ट करू शकता. ते सगळं आपल्याला कुलकर्णी सर सांगतात कशा पद्धतीने करायचं. तर मित्रांनो, डेफिनेटली मी अपील करेल बिफोर आय स्टॉप माय प्रिफेस. मी नक्की आपल्या सगळ्यांना अपील करेल की आपणही ह्या क्षेत्राची माहिती घेऊन आपण हा एक्सपोर्ट बिझनेस जरूर करायला पाहिजे. अभ्यासाशिवाय करू नये हे मात्र नक्की. नाही तर तुम्ही थोडं काही करायला लागलं की तुम्हाला वेगवेगळे ईमेल येत जातील, आम्हाला एवढे रिक्वायरमेंट आहे, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे. मग तुम्हाला ट्रॅप केलं जाईल. ते तसं होऊन द्यायचं नसेल, चांगला अभ्यास करणं केव्हाही चांगलं आहे. सो फ्रेंड्स, त्याचबरोबर सबसिडी ज्या आहेत, सबसिडी ह्या आपण मागितल्याशिवाय नाही मिळत ना, आपण अप्लाय केल्याशिवाय मिळत नाही. तर ह्या सबसिडी सुद्धा आपल्याला कुठे अप्लाय करायचं, काय करायचं, पेमेंट कशी मागवायची, कोटेशन कसं द्यायचं, साध्या साध्या गोष्टी. आता मला समजा एखादी कुठून आली दुबईवरून एक इन्क्वायरी आहे, तर त्याला कोट कसं करायचं? त्याच मालाची मला सिंगापूरहून इन्क्वायरी आहे. समजा कांद्याची रिक्वायरमेंट आहे. मला युरोपमधून मिळाली, 3 कंट्रीज मधून आली. मग मला वेगवेगळ्या पद्धतीचं त्याला कोड द्यावा लागेल. प्रत्येक गोष्टीचं भाडं वेगळं असतं. तुमचा तोच कांदा समजा ₹25 दुबईला विकला गेला, तोच कांदा तुम्ही ₹35 सिंगापूरला विकू शकाल आणि तोच कांदा तुम्ही ₹45 युरोपला विकू शकता, इंग्लंडला विकू शकता. ही या एक्सपोर्टची खूप खासियत आहे. तो फ्रेंड्स, अभ्यास करून काम करणं हे नक्की चांगलं. त्याच्यात व्हॅल्यू एडिशन अजून करत गेला, तर त्याला अजून स्कोप आहे. फक्त कांदे किंवा टोमॅटो किंवा द्राक्ष किंवा पोमोग्रॅनेट या व्यतिरिक्त किंवा भाजीपाला या व्यतिरिक्त हा एक भाग आहे. पण बाकी अजून खूप सेक्टर्स आहेत, की ज्याच्यामध्ये एक्सपोर्टमध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. सो फ्रेंड्स, आपण जरा ते सगळं जाणून घेऊया. आपल्याला आता जे गाईड करणार आहे, ते आमचे वरिष्ठ सहकारी आणि जे एक्सपोर्ट फील्डमध्ये अराउंड 45 इयर्स त्यांचा एक्सपिरियन्स आहे. त्यापैकी 25 वर्ष सरांनी ही दुसरीकडे जॉब करण्यात म्हणजे एक्सपोर्टचा जॉब करत होते. ही वॉज हँडलिंग एक्सपोर्ट पोर्टफोलिओ. आणि एक्सपोर्ट पोर्टफोलिओ 25 वर्ष हँडल केल्यानंतर ही थॉट की आपलं जे काही नॉलेज आहे, आपला जो काही अनुभव आहे, तो एका मर्यादित कंपनी पुरताच होतोय. त्याच कंपनीला त्याचा बेनिफिट होऊ राहिला. So he decided to quit and he decided to start his own consultancy firm आणि own export firm आज. गेल्या 20 वर्षापासून सर स्वतःही एक एक्सपोर्टर आहे आणि त्याचबरोबर कन्सल्टन्सी, गाईडन्स लोकांना देत आहेत.
की ज्यामुळे लोक करतायत एक्सपोर्टचं. आता ते एक्सपोर्ट त्यांच्याकडे लिमिटेड म्हणजे कन्सल्टन्सी घेणार लिमिटेड लोक. देन वेन वी केम अक्रॉस विथ हिम आणि मग सरांना जेव्हा विनंती केली गेल्या 5 वर्षापूर्वी 5-6 वर्षापूर्वी, तो ते खूप आनंदाने ते म्हणते की जर अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचता येत असेल तुमच्या माध्यमातून आणि ज्या उद्योजकांची खरी ती मदत होत असेल तर डेफिनेटली वुड लाईक टू एक्सटेंड अवर नॉलेज. आणि त्याप्रमाणे सर आपल्याला ते नॉलेज देत आहेत. मी सरांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने उद्योग वर्धिनीतर्फे स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचंही मी परत एकदा स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी एकंदरीत एक्सपोर्ट फील्ड बद्दल लोकांना अवगत करावं, त्याचं पोटेन्शियल लक्षात आणून द्यावं. त्याचबरोबर आपला जो एक कार्यक्रम आपण आखलेला आहे तर तो कार्यक्रमाची माहिती सगळ्या श्रोत्यांना द्यावी. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. प्लीज सर आपण कंटिन्यू करू शकतो. थँक्यू सर. नमस्कार, आवाज येतोय व्यवस्थित? हा येतोय पण थोडा लाऊड झाला तर अजून बरं होईल. हो करतो. तर इथे आजच्या या ओपन वेबिनारला, फ्री वेबिनारला मी सगळ्यांचं स्वागत करतो. आणि चांडक सरांनी जे सांगितलं त्याच्याबद्दल परत एकदा तेच सांगतो की आता एक्सपोर्टसाठी जे काही मार्केट ओपन आहे किंवा ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याचा आपण बेनिफिट 101% घेतला पाहिजे. तुम्ही सगळ्या लोकांनी आजचा पेपर जर का वाचला असेल तर सौदी अरेबियामध्ये तिथे जिथे लेडीज मंडळींना किंवा महिलांना जास्त घराबाहेर पडणं सुद्धा कठीण होतं, अशा या सौदी अरेबियाच्या देशांमध्ये एंटरप्रेन्युअरशिपमध्ये 40% वाढ झालेली आहे महिलांच्या. आज सकाळच्याच पेपरमध्ये आहे, दिव्य भारतीमध्ये. तर ही गोष्ट सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की जे लोक, जे देश बाहेरच्या देशांच्या पेक्षा विमेन एंटरप्राइजेसना किंवा सर्वसाधारण महिलांना कमी लेखून कामं करत होते ते लोक सुद्धा आता बदलत चाललेले. तर त्याचाही फायदा आपण घेतला पाहिजे. आजच्या याच्यात वेबिनारमध्ये कोणी लेडीज एंटरप्रेन्युअर्स असतील होऊ घातलेल्या तर तुम्ही सुद्धा त्याचा विचार करा आणि त्या पद्धतीने त्या विमेन एंटरप्रेन्युअर्स बरोबर कम्युनिकेशन करा की त्यांना काय लागतं, काय नाही लागतं वगैरे. तर ह्या ह्याच्यातनं तुमचं स्वतःचं सुद्धा नॉलेज वाढेल आणि तुमचं स्वतःचं इम्पोर्ट एक्सपोर्टची ऍक्टिव्हिटी चालू होऊ शकते. आता इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या कंपनीचे एस्टॅब्लिशमेंट करावं लागेल. म्हणजे तुमचं ट्रेडिंग करणारी फर्म किंवा मॅन्युफॅक्चरिंग करणारी फर्म या पद्धतीचं तुम्ही स्वतःची एक कंपनी स्थापन करा. कंपनी स्थापन करत असताना तुम्हाला रेग्युलर मॅन्युफॅक्चरिंगचा प्लॅन पाहिजे, जमीन पाहिजे, बिल्डिंग बांधलेली असले पाहिजे, आतमध्ये मशिनरीज पाहिजे, असं काही नाहीये. तुम्ही तुमच्या घराच्या ऍड्रेसवरती, घराच्या पत्त्यांवरती सुद्धा शॉप ऍक्टचं लायसन्स काढून ट्रेडिंगचे फर्म स्थापन करू शकता. आणि त्या ट्रेडिंग फर्मचं परत एक रजिस्ट्रेशन तुम्हाला उद्योग आधार किंवा उद्यम सर्टिफिकेट, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची MSME डिपार्टमेंट आहे, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्रेन्युअर, यांच्याकडनं तुम्हाला त्या उद्योगाचं उद्यम सर्टिफिकेट मिळतं. किंवा उद्यम सर्टिफिकेट किंवा उद्योग आधार म्हणतात त्याला. या दोन गोष्टी तुम्ही करू शकता. पुढचा प्रश्न येतो की या दोन गोष्टी करण्यासाठी किती पैसे लागतात, काय लागतात? तर या दोन्ही गोष्टी करण्यासाठी कुठलाही प्रकारचा पैसा लागत नाही. फक्त तुमच्याकडे तुमचं स्वतःचं नेटवर्क असलं पाहिजे. तुम्ही ऑनलाईन शॉप ऍक्ट लायसन्सच्या वेबसाईटला जा, तिथे तुमच्या कंपनीचं नाव रजिस्टर्ड करा, तुमच्या घरच्या पत्त्याचा उपयोग करा आणि तुमच्या कंपनीचं नाव ठरवून ते तिथे रजिस्टर्ड करा. तुम्हाला मोजून 1 किंवा 2 दिवसाच्या कालावधीमध्ये, एकच दिवस, ताबडतोब तुमचं उद्योग काय म्हणतात त्याला, शॉप ऍक्ट लायसन्स तुमच्या हातामध्ये. शॉप ऍक्ट लायसन्स आलं की अजून एक मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीची जी वेबसाईट आहे, आपली गव्हर्नमेंटचं खातं आहे, त्यांच्या अंडर MSME हे जे डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला उद्यम सर्टिफिकेट मिळतं. ते उद्यम सर्टिफिकेट सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट. शॉप ऍक्टला तरी 200-500 रुपये कुठेतरी लागतील, पण उद्योग आधार किंवा उद्यम सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट मिळण्यासाठी किंवा हे लायसन्स मिळण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट लायसन्स हे 1 नया पैसा खर्च करायची गरज नाही. या दोन गोष्टी ऑनलाईन
तुम्ही घरात बसल्या बसल्या तुम्हाला ते काढता येतं, त्याला पैसे लागत नाहीयेत. या 2 रजिस्ट्रेशन तुमचे झाले की तुम्ही त्या रजिस्ट्रेशनच्या दोन्ही डॉक्युमेंटच्या आधारावरती तुमच्या त्या ठरलेल्या कंपनीच्या नावाचं करंट अकाउंट बँकामध्ये ओपन करा. बँकांमध्ये अकाउंट ओपन करत असताना शक्यतो ज्या बँकांकडे रिझर्व्ह बँकेचा एडी कोड सर्टिफिकेट आहे किंवा ऑथोराइज डीलर कोड नावाचं सर्टिफिकेट असतं, कारण तुम्ही आता करंट अकाउंट ओपन करताय आणि त्या करंट अकाउंटच्या माध्यमातून तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टचे पैसे एक तर पाठवणार आहात किंवा आणणार आहात. तर अशा बँकांमध्ये अकाउंट ओपन करा की ज्यांच्याकडे एडी कोड सर्टिफिकेट आहे. एडी कोड सर्टिफिकेट हा रिझर्व्ह बँकेने प्रत्येक बँकेला दिलेला एक प्रकारचा लायसन्स आहे. असं लायसन्स असलेल्या बँकांच्या माध्यमातूनच इम्पोर्टचे पैसे पाठवता येतात किंवा एक्सपोर्टचे पैसे आणता येतात. मग कुठल्या बँकांमध्ये तुम्हाला अकाउंट ओपन करावं लागेल? तर सगळ्याच्या सगळ्या नॅशनलाइज बँका ज्या आहेत त्या प्रत्येक बँकेकडे एडी कोड सर्टिफिकेट असतं किंवा फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंट असतं. सगळ्या कॉर्पोरेट बँका ज्या आहेत मोठमोठ्याला, HDFC झालं, ICICI झालं, कोटक महिंद्रा झालं, सिटी बँक झाली, ऍक्सिस बँक झाली, या बँकांकडे सुद्धा एडी कोड सर्टिफिकेट असतं, तिथेही तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. तिसरा ऑप्शन तुम्हाला आहे की ज्या कोऑपरेटिव्ह बँका आहेत, मल्टीनॅशनल मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँका, त्या बँकांकडे सुद्धा आहे एडी कोडचं सर्टिफिकेट असतं, तुम्ही त्या बँकांमध्ये सुद्धा अकाउंट ओपन करू शकता. मी तुम्हाला हे 3 ऑप्शन का दिले, तर सगळ्या नॅशनलाइज बँका किंवा कॉर्पोरेट बँकांचा आत्ताचा जो काही स्ट्रॅटेजी आहे ती करंट अकाउंट ओपन करत असताना तुम्हाला मिनिमम बॅलन्स ते ठेवायची गरज आहे आणि ती मिनिमम बॅलन्सची अमाऊंट कमीत कमी 10,000 पासून 25,000 पर्यंत असू शकते. व्हेअरॅज कोऑपरेटिव्ह बँका ज्या आहेत त्या बँकांमध्ये तुम्ही 2,500 ते 3,000 रुपयामध्ये तुमचं करंट अकाउंट ओपन करू शकता. आता हे करंट अकाउंट तुमचं ओपन झालं की तुम्हाला बँकेकडनं अकाउंट नंबर मिळतो, चेकबुक मिळतो, प्रिप्रिंटेड चेकबुक, तुमच्या कंपनीचं नाव प्रिंट केलेलं असतं खाली. आता हे तुमच्याकडे आलं की तुमच्याकडे डॉक्युमेंट कोणते आले? शॉप ऍक्ट आलं, उद्योग आधार आला आणि करंट बँकेचं चेकबुक आलं. या 3 गोष्टींच्या आधारावरती तुम्ही BGFT हे जे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीचं इम्पोर्ट एक्सपोर्टचं डिपार्टमेंट आहे त्याच्या मार्फत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची फॉरेन ट्रेड पॉलिसी डिक्लेअर होत असते, इम्प्लिमेंट होत असते. त्या डिपार्टमेंटकडे ऑनलाईन ऍप्लिकेशन करून तुम्ही तुमचा स्वतःचा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं लायसन्स काढू शकता. मग त्या लायसन्सला तुम्हाला शॉप ऍक्टची कॉपी द्यायची आहे, तुम्हाला उद्योग आधाराची कॉपी द्यायची आहे, कॅन्सल चेकची एक कॉपी द्यायची आहे, तुमचं कंपनीचं रजिस्ट्रेशन प्रोप्रायटरशिप असेल तर तुमचं पॅन कार्ड द्यायचं आहे, पार्टनरशिप कंपनी असेल तर पार्टनरशिपचं पॅन कार्ड द्यायचं आहे, प्रायव्हेट लिमिटेड असेल तर त्या कंपनीच्या प्रायव्हेट लिमिटेडचं पॅन कार्ड तुम्हाला द्यायचं आहे. तर या सगळ्या ह्याच्यातनं वी विल टेक द क्वेश्चन अँड आन्सर ॲट द एंड. तर या पद्धतीनं एवढे डॉक्युमेंट तुम्ही तिथे दिले ऑनलाईन की तुम्ही तुमचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर तुम्हाला तुमच्या मेलवरती मिळतं. माझ्या गेल्या 40-45 वर्षाच्या अनुभवातनं सांगतो की आधी जेव्हा आम्ही 1980 मध्ये जेव्हा इम्पोर्ट एक्सपोर्टची ऍक्टिव्हिटी करणाऱ्या कंपन्यांमध्ये मी नोकरी करायला सुरुवात केली तेव्हा त्यावेळेला मी स्वतः इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर काढण्यासाठी कमीत कमी 35,000 रुपये खर्च केले आणि ते सुद्धा पुण्याला जाऊन, मुंबईला जाऊन, त्या ऑफिसेसना भेट देऊन त्या ठिकाणी ते ऍप्लिकेशन हँड कॉपीज सबमिट केल्या, हार्ड कॉपीज, आणि त्या आधारावरती 5 ते 6 महिन्यानंतर आम्हाला ते लायसन मिळालं होतं. आता हे लायसन्स तुम्हाला मोजून 3 दिवसात मिळते. आत्ताचं जे लायसन्स मिळतं त्या लायसन्स त्याची व्हॅलिडिटी परमनंट असते, पण दर वर्षाला तुम्हाला ते रिव्हॅलिडेट करावं लागतं किंवा रिन्यू करावं लागतं. इतके दिवस फेब्रुवारी 2021 पर्यंत हे लायसन्स जे होतं इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स हे परमनंट होतं, रिन्युअलचं भानगड नव्हती. कुठेही तुम्हाला कुठे रिटर्न्स फाईल करायचे आहेत, तुम्ही काय इम्पोर्ट केलंय, किती केलंय वगैरे वगैरे कोणी विचारत नव्हतं. केलं तर का केलं आणि केलं नाही तर का नाही केलं असंही कोणी विचारत नव्हतं. आता 12 फेब्रुवारी
2021 पासून जे नोटिफिकेशन आलेले आहे त्या नोटिफिकेशन नुसार तुम्ही काढलेलं इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टचं कोड सर्टिफिकेट हे तुम्हाला दर वर्षाला एप्रिल मे जून या 3 महिन्यात व्हॅलिडेट किंवा रिन्यू करावं लागणार. बस इथे तुमची इम्पोर्ट एक्सपोर्टची कंपनी एस्टॅब्लिश झाली, तुमच्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन आलं आणि त्या आधारावरती त्या एकुलत्या एक लायसन्सच्या आधारावरती तुम्ही भारताच्या फॉरेन ट्रेड पॉलिसी प्रमाणे जे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री डिक्लेअर करते, या वर्षाची पॉलिसी अजून डिक्लेअर झालेली नाही आहे. मागच्या वर्षाची म्हणजे 2015 ते 20 5 वर्षाची एक पॉलिसी असते, तर त्या पॉलिसीचं एक्सटेन्शन झाले सप्टेंबर एंड पर्यंत. सप्टेंबर एंड नंतर 2021 ते 26 ची पॉलिसी रिलीज केली जाईल. तर या पॉलिसीनुसार भारतामध्ये तयार होणारे 95% आयटम तुम्ही या फक्त इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड नंबरच्या आधारावरती इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकता. 95% का? तर 95%चा त्याला कॅप टाकलेली आहे. 95% आयटम हे फ्रीली इम्पोर्टेबल आहे. फ्रीलीचा अर्थ फक्त आणि फक्त इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स पाहिजे, दुसरं कुठलंही लायसन्सची गरज नाही. आता उरले 5%. त्या 5% मध्ये 2% निगेटिव्ह लिस्ट मधले आयटम आहेत जे तुम्ही तुमच्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स किंवा कोड नंबर असताना सुद्धा करू शकत नाही. 1% आयटम रिस्ट्रिक्टेड मध्ये आहेत, म्हणजे इम्पोर्ट करायचे असतील तुम्हाला ते आयटम तर तुम्हाला अजून एक सेपरेट लायसन्स घ्यावं लागेल. आणि उरलेले 2% आयटम हे कॅनलाइज आयटम आहेत. कॅनलाइजचा अर्थ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्याच त्याचं इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकतात. मग अशा कुठल्या कंपन्या किंवा असे कुठले आयटम आहेत, तर पेट्रोल, डिझेल, ऑइल ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन असताना सुद्धा इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकणार नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या कंपन्या आहेत, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम वगैरे वगैरे, ह्याच कंपन्या त्या फक्त वस्तू इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकतात. निगेटिव्ह लिस्ट मधली जी 2%ची लिस्ट आहे त्याच्यामध्ये कुठले आयटम येतात, तर आपल्या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जे आयटम असतात ते. तुम्ही बॉम्ब इम्पोर्ट करू शकणार नाही, एक्सपोर्ट करू शकणार नाही. AK-47 इम्पोर्ट करू शकणार नाही, रणगाडे इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकणार नाही, विमान, तोफा, त्याच्यानंतर अंतराळामध्ये जाणारे वेगवेगळ्या वस्तू याच्या संदर्भात तुम्ही इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकता. डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच करू शकता. बघा 95% आयटम हा खूप मोठा भाग. मग त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर प्रोडक्ट येतात, त्याच्यामध्ये प्लास्टिक प्रोडक्ट येतात, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग प्रोडक्ट येतात, फूड प्रोसेस्ड आयटम येतात, डिहायड्रेटेड आयटम येतात, मसाले आहेत, कपडा आहे. कपड्यांमध्ये सुद्धा कॉटन, कापूसच एक्सपोर्ट होऊ शकतो, कपडा एक्सपोर्ट होऊ शकतो, रेडीमेड कपडे एक्सपोर्ट होऊ शकतात, अपॅरेल्स, हँडीक्राफ्टच्या वस्तू आहेत, केमिकल्स आहेत, फार्मास्युटिकल गोष्टी आहेत, कॉस्मेटिक गोष्टी आहेत, सर्व्हिसेस तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. सर्व्हिसेस मध्ये मेडिकल सर्व्हिसेस, आर्किटेक्चरल सर्व्हिसेस, लँड अँड बिल्डिंग सर्व्हिसेस, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस, IT-च्या सर्व्हिसेस, या सगळ्या गोष्टी तुम्ही या याच्यामध्ये इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकता. खूप मोठा वाव. गोधड्या पण एक्सपोर्ट होतात. थंडीमध्ये आपण ज्या पांघराला गोधड्या वापरतो, भारतीय लोक वापरतात, त्या गोधड्या सुद्धा एक्सपोर्ट होतात. कारण त्या गोधड्यांमध्ये असलेली ऊब बाहेरच्या देशातल्या लोकांना आत्ता कळायला सुरुवात झाली. पुण्यातल्या एक मॅडम आहेत, त्या दररोज कमीत कमी 5 ते 7 हजार पुरणपोळ्या एक्सपोर्ट करतात. भारतीय लोक परदेशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वसलेले आहेत. त्या सगळ्या लोकांना या आपल्याकडच्या सगळ्या गोष्टी लागतात. पोळ्या एक्सपोर्ट करणारे लोक आहेत. नाशिकला आमच्याकडे पिंपळगावला सिग्नेचर फूड्स नावाची कंपनी, ती पोळ्या एक्सपोर्ट करते, रेग्युलर पोळ्या. पिझ्झाचे बेस एक्सपोर्ट करते, रेडीमेड समोसा एक्सपोर्ट करतात.
तो फक्त तिथे जाऊन तळायचा आणि खायचा. मसाले एक्सपोर्ट आहे, खूप मोठ्या प्रमाणावरती एक्सपोर्ट आहे. आणि एक्सपोर्ट करताना किंवा एक्सपोर्ट केल्यानंतर जो पैसा येतोय तो फॉरेन करन्सीमध्ये. फॉरेन करन्सीमध्ये येणाऱ्या पैशांमुळे आपला देश संपन्नतेकडे किंवा प्रगतिशील देश किंवा प्रगतीकडे जात असतो. याचं कारण असं आहे की पूर्ण जगामध्ये एक कन्सेप्ट आहे किंवा एक यार्डस्टिक आहे की ज्या देशाकडे फॉरेन करन्सी जास्त तो देश प्रगतिशील किंवा प्रगती देश समजला जातो. म्हणजे तुम्ही एक प्रकारे एक्सपोर्ट करून जे पैसे आणता किंवा आणणार आहात ती एक प्रकारची देशभक्ती आहे. या सगळ्या माध्यमातून येणारा पैसा, त्याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं तुम्हाला मिळणारे वेगवेगळे इन्सेंटिव्ह, कुठे MEIS नावाचा इन्सेंटिव्ह आहे एक्सपोर्टचा, RODTEP नावाचा एक इन्सेंटिव्ह आहे, ड्यू टू ड्रॉबॅक नावाचा एक इन्सेंटिव्ह आहे, EPCG लायसन्स नावाचा एक इन्सेंटिव्ह आहे. इम्पोर्टचे इन्सेंटिव्ह वेगळे, एक्सपोर्टचे इन्सेंटिव्ह वेगळे. मग इम्पोर्टचा घेतला तर एक्सपोर्टचा मिळणार नाही आणि एक्सपोर्टचा घेतला म्हणून इम्पोर्टचा मिळणार नाही असं काही नाही. तुम्ही दोन्ही पद्धतीचं इन्सेंटिव्ह क्लेम करून तुमची प्रॉफिट मार्जिन वाढवू शकता. सरांनी मला सांगितलं की 25 रुपयाला दुबईला कांदा विकला जाऊ शकतो, 35-40 रुपयाला सिंगापूरला जाऊ शकतो, युकेला 65 रुपयाला करता येईल. ही गोष्ट खरी आहे. तर हे सगळं करत असताना वेगवेगळ्या पद्धतीच्या डिलिव्हरी टर्म्स वापरल्या जातात. त्याला इन्को टर्म्स असं म्हणतात. आणि या इन्को टर्म्स ज्या आहेत त्या सगळ्या इन्को टर्म्स आंतरराष्ट्रीय चेंबर ऑफ कॉमर्स किंवा इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स नावाचं जागतिक इन्स्टिट्यूट आहे, जे युनो किंवा सगळ्या जगांची मिळून जी ऑर्गनायझेशन आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO म्हणतात त्याला. तर या WTO अंडर हे ICC म्हणून आहे, इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स. या दोन संस्था ज्या आहेत WTO आणि ICC, या दोन्ही संस्था पूर्ण जगामध्ये व्यापाराचं जे काही कंट्रोलिंग अथॉरिटी असतात तशा प्रकारच्या, कुठल्या देशातनं कुठला माल जाऊ शकतोय, कसा जाऊ शकतो, या देशाने या मालावरती बंदी घातली, दुसऱ्या देशाने बंदी घालायची का नाही घालायची, हे याच्यावरती कंट्रोलिंग अथॉरिटी ही WTO आहे. आणि याच्याबद्दलचे जे पेमेंट घेण्याचे किंवा डिलिव्हरी टर्म्सचे जे नियम्स आहेत ते हे इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स नावाची जी संस्था ती ठरवते. तर या इंटरनॅशनल कमर्शियल टर्म्स किंवा डिलिव्हरी टर्म्स नुसार एक्सवर्क्स टर्म असते, FOB टर्म असते, C&F असते, CIF असते, DDU, DDP, या वेगवेगळ्या प्रकारच्या टर्म आहेत. आणि या टर्म नुसार टर्म चेंज झाली की त्याचा अर्थ बदलतो. तुमची ॲज ए एक्सपोर्टर तुमची काय जबाबदारी आहे ते बदलते, समोरच्या पार्टीची इम्पोर्टर्सची काय जबाबदारी ते बदलते, तुमचं कॉस्ट शीट बदलतं, प्राइस बदलते. तर त्या काय असतात त्याचाही अभ्यास तुम्हाला असला पाहिजे. पैसे कसे मागवायचे, एक्सपोर्ट करत असताना पुणे 100% ॲडव्हान्स देतं का, ते जर तुमच्या मटेरियलचं मध्ये काही युनिकनेस असेल किंवा एक वैशिष्ट्यपूर्ण काही वस्तू तुमच्या असतील तर तुम्ही त्याचा आधार घेऊन 100% पैसे आधी मागवू शकता, लोक देतात. बाहेरच्या देशातून आपण जेव्हा मटेरियल इम्पोर्ट करतो तेव्हा इम्पोर्ट करत असताना कुठलाही देशातला सप्लायर तुम्हाला त्याचे पैसे आधी दिल्याशिवाय तुम्हाला माल देत नाही. भले ते पैसे 100% एकाच वेळी द्यायचे का 50-50% करून द्यायचे का 40-30-30 करून द्यायचे, हा निगोशिएशनचा प्रकार. पण इन जनरली बाहेरच्या देशातनं आपण जेव्हा मटेरियल इम्पोर्ट करतो त्यावेळेला ते लोक आपल्याकडनं 30 ते 40% ॲडव्हान्स घेतात. त्याच्यानंतर त्या ॲडव्हान्स दिलेल्या ॲडव्हान्स मधनं ते वस्तू मॅन्युफॅक्चर करतात
पॅकिंग करतात आणि ते पॅकिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग केलेले वस्तू जी तुम्ही ऑर्डर दिलेली आहे तिचे फोटोग्राफ तुम्हाला दाखवतात की तुमची वस्तू तयार केलेली आहे 30% त्या 30% तुम्ही परत पाठवता. त्यावरती तो मटेरियल एक्सपोर्ट करतो, लोड करतो जहाजावरती किंवा विमानामध्ये. आणि जहाजामध्ये किंवा विमानामध्ये लोड केलेला जे डॉक्युमेंट तुमच्याकडे त्याच्याकडे येतात, त्याच्या कॉपीज तो तुम्हाला स्कॅन कॉपीज करून पाठवतो. याचा अर्थ त्यांनी तुमची ऑर्डर एक्झिक्यूट केली. आता तो म्हणतो की मी ऑर्डर एक्झिक्यूट केले, माझे उरलेले 30%, तुम्हाला 30% उरलेले द्याल. म्हणजे तुमचा माल त्याच्या देशातनं भारतामध्ये येईस्तोवर पोचस्तोवर पोर्टवरती पोचस्तोवर त्यांनी 100% पैसे तुमच्याकडे 3 टप्प्यात काढून घेतले. 40-30-30 किंवा 30-40-30. मग तुम्ही का नाही करू शकता? तुम्ही पण हे करायला पाहिजे. पण आपण बाहेरच्या देशातनं आलेली एखादी ऑर्डर देणारा माणूस, देणारी कंपनी म्हणजे देवाच्या लेवलची समजतो आणि त्या पद्धतीने आपण कामं करावं आणि मग फसतो. फसवण्याचा प्रकार फक्त भारतातच आहे अशातला काही भाग नाही. बाहेरच्या देशांमध्ये पण चांगले लोक आहेत, बाहेरच्या देशांमध्ये पण फसवणारे लोक आहेत. मग ते अगदी केनिया, आफ्रिका इथलेच असले पाहिजे अशातला काही भाग नाही. युरोपमध्ये पण आहे, युके मध्ये पण फसवणार आहे, जर्मनीमध्ये पण फसवणार आहे, USA मध्ये पण फसवणार लोक. त्यामुळे आपल्या देशामध्ये सगळ्या प्रकारचे जुगाड करायचे आपल्याला जी काही सवय झालेली आहे किंवा आपल्याला सवय झालेली सहन करायची, तसं त्या देशांमध्ये बघू. मग अशा लोकांपासून सावध कसं राहायचं, पैसे कसे सेव्ह करायचे, सेक्युअर्ड कसे करायचे, याच्याबद्दल काही व्यवस्था आहे. त्याचा अभ्यास तुम्हाला असला पाहिजे, त्याची माहिती तुमच्याकडे असली पाहिजे आणि बिफोर एक्सपोर्टिंग तुम्ही त्या सगळ्या गोष्टींची माहिती लिखित स्वरूपात घेऊन तुम्ही ते एक्सपोर्ट केलं. टेलिग्राफिक ट्रान्सफर असतं, लेटर ऑफ क्रेडिट नावाचा प्रकार आहे पैसे मागवण्याचा किंवा पैसे पाठवण्याचा. याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये बँका कशा इन्व्हॉल्व होतात, याचा अभ्यास तुम्हाला असला पाहिजे. मग त्याचे फॉर्म कसे भरायचे याचं पूर्ण ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. लेटर ऑफ क्रेडिटचा फॉर्मॅट हा समजलाच पाहिजे तुम्ही. तर हे या गोष्टी इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये महत्वाच्या असतात. त्याच्यानंतर कस्टम क्लिअरन्स असतात. कस्टमच्या प्रोसेस काय असतात, शिपिंग बिल म्हणजे काय, बिल ऑफ लॅडिंग म्हणजे काय, ते कोण इश्यू करतं, शिपिंग बिल कोण इश्यू करतं, बिल ऑफ लॅडिंग कोण इश्यू करतं. त्याच्यासाठी तुम्हाला कस्टम मध्ये प्रोसेस करत असताना डॉक्युमेंट कोणते लागतात, एक्सपोर्टचे इनवॉइस पाहिजे, पॅकिंग लिस्ट पाहिजे, सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन पाहिजे, मशिनरी वगैरे असेल तर त्याचे फोटोग्राफ पाहिजे, फूड प्रोसेस फूड असतील तर त्याचे काही क्वालिटीचे सर्टिफिकेट लागतात, फ्रेश प्रोडक्ट असेल, द्राक्ष असतील, डाळिंब असतील, मिरच्या असतील, कांदा असेल तर त्याचे काही सर्टिफिकेट्स लागतात, हलाल सर्टिफिकेट लागतं. ते कोण देतात, हे काय आहे, एवढे डॉक्युमेंट का बरं लागतात. तर तुम्ही एक किंवा दोनदा एखादी शिपमेंट एक्सपोर्ट केली की तुम्हाला ते पूर्ण पचनी पडतं. कोटेशन कसं तयार करायचं, कुठल्या कुठल्या गोष्टी कोटेशन मध्ये आल्या पाहिजे, पेमेंट टर्म्स आल्या पाहिजे, डिलिव्हरी टर्म्स आल्या पाहिजे, कॉस्ट आली पाहिजे. प्रत्येक वेळेला तुम्ही फॉरेन करन्सी मध्येच माल विकला पाहिजे अशातला काही भाग नाही. तुम्ही इंडियन रुपीज मध्ये पण देऊ शकता. फॉरेन करन्सी मध्ये मटेरियल येतं, पैसे येतात, तेव्हा एक्झॅक्टली ते पैसे येतात म्हणजे काय होतं, बँकेमध्ये प्रत्यक्षामध्ये डॉलर येतात का, हार्ड कॉपीज ऑफ डॉलर येतात का, आपल्या रुपयाच्या नोटेसारखं डॉलरची नोट येते का तुमच्या अकाउंटला, नाही. बरं समजा ती आली, बँकेत येते, डायरेक्ट तुमच्या अकाउंटला येत नाही.
मग ज्या दिवसाला बँकेत येते त्या दिवसाला बँकेचा जो काही एक्सचेंज रेट चाललेला असेल त्या एक्सचेंज रेटनुसार त्याचं कन्व्हर्शन इंडियन रुपीजमध्ये करून तुमच्या अकाउंटला पैसे जमा केले जातात. मग ही काय भानगड आहे? मग होस्टर अकाउंट म्हणजे काय, नोस्टर अकाउंट म्हणजे काय? रुपयामध्ये सुद्धा तुम्ही एक्सपोर्टचे पैसे मागू शकता, खात्रीशीर तेवढेच रुपये तुमच्या हातात येतील. एक्सचेंज रेट मधला डिफरन्स काही पडणारच नाही तुम्हाला, त्रासच होणार नाही. 10 लाखाचा माल पाठवला, 10 लाखाला 10 लाख तुमच्या अकाउंटला जमा. बँकेचे जे काही चार्जेस असतील एखादा अर्धा टक्का 1% आसपास तेवढेच मायनस. डॉलर आले तर डॉलरचा आजचा रेट 75 रुपये, कालचा रेट 72 रुपये, परवाचा रेट किती असेल, जेव्हा येतील तेव्हा काय रेट आहे याचं टेन्शन घ्यायची तुम्हाला गरज नाही. तर या कस्टमच्या प्रोसेस, बँकांच्या प्रोसेस काय आहे, इम्पोर्टची प्रोसेस वेगळी असते, एक्सपोर्टची प्रोसेस वेगळी असते. इम्पोर्ट करत असताना तुम्हाला कस्टम ड्युटी पेड करावी लागते, ती कशी पेड करायची, कुठल्या आयटमला किती कस्टम ड्युटी आहे याच्या संदर्भातला पण अभ्यास तुम्हाला माहिती असतात. त्याच्यानंतर क्लायंट कसे शोधायचे, वेगवेगळ्या वेबसाईट आहेत. काही गव्हर्नमेंटने एस्टॅब्लिश केलेल्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या वेबसाईट्स आहेत, काही प्रायव्हेट वेबसाईट्स आहेत. त्याच्याशी कसं कम्युनिकेशन करायचं, कोटेशन कसं तयार करायचं. एक्सपोर्ट होत असताना माल कंटेनर लोडच पाहिजे का, 20 टनच पाहिजे का, 25 टन पाहिजे का, नाही काही गरज नाही. तुम्ही अर्धा किलो पासून सुद्धा माल एक्सपोर्ट करू शकता, तो सुद्धा जहाज आहे. बघा एका कंटेनर मध्ये किती प्रकार आहेत. 20 फुटी वेगळा, 40 फुटी वेगळा, 20 फुटामध्ये परत वेगवेगळे अजून वेगवेगळ्या प्रकारचे कंटेनर असतात. त्यांचा उपयोग कसा होतो, कसे रेट मिळतात, ओशन फ्रेटचे रेट, एअर फ्रेटचे रेट मध्ये किती फरक आहे, या सगळ्या गोष्टींचा माझा जो काही गेल्या 40-45 वर्षाचा अनुभव आहे, त्या अनुभवाच्या माध्यमातून हा जो पुढचा 15 दिवसाचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा तुमचा कोर्स आहे, तो कोर्स त्याचा सिलेबस इतक्या मेटॅक्युलसली आम्ही तयार केलेला आहे. त्या सिलेबसच्या आधारावरतीच मी तुम्हाला आत्ता सुद्धा सांगू शकतो की तुम्ही 15 दिवसाच्या कोर्समध्ये डॉक्युमेंट जर का व्यवस्थित केले, पाठवले, किंवा तुम्ही तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर काढण्यापर्यंत मजल मारू शकता आणि त्याच्या पुढच्या 15 दिवसात तुमचं स्वतःचं आयदर इम्पोर्ट किंवा एक्सपोर्टचं काम चालू होऊ शकतं. हा असा प्रॅक्टिकली या कोर्समध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला वेबसाईट्स ओपन करून सांगितल्या जातात. आयसीचा फॉर्म कसा भरायचा आहे ते सांगितलं जातं. वेगवेगळे लायसन्सेस कसे असतात त्याचा फॉर्म सांगितलं जातो. नोटिफिकेशन्स कसे वाचायचे दररोजचे येणारे, फॉरेन ट्रेड पॉलिसीच्या संदर्भात काय काय होतं. आता 1 तारखेपासून 1 जून 2021 ते 6 जून 2021 पर्यंत इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर काढायची वेबसाईट किंवा तो ऑप्शन बंद आहे, कारण 6 जून नंतर काहीतरी त्याच्यामध्ये चेंजेस होणार. तर हे जे डे टू डे चेंजेस होत असतात त्याचा अभ्यास कसा करायचा, त्या चेंजेसमुळे तुमच्या बिझनेसवरती काय परिणाम होणार आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी चेंज कशी करता आली हे पण सांगितलं जातं. एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स आहेत वेगवेगळ्या गव्हर्नमेंटने स्थापन केलेले, जे तुमच्यासाठी मार्केटिंगचं काम करतात बाहेरच्या देशात. मग त्यांचं मेंबरशिप का बरं गरजेचं आहे, त्यांच्याकडच्या वेबसाईटवरती येणाऱ्या इन्क्वायरीज कशा चेक करायच्या, स्टॅटिस्टिक्स ते प्रोव्हाइड कसं करतात, या सगळ्यांचा प्रॅक्टिकल वेबसाईट ओपन करूनच तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवलं जातं. आणि सरांनी मला सांगितल्याप्रमाणे ह्या ह्याच्यामध्ये खरोखर मला जे काही माझ्या याच्यानुसार नॉलेज आहे गेल्या 40-45 वर्षाचा, तर कुठेही स्वतःची मोठाई करायचा प्रश्न नाहीये, पण जे काही नॉलेज आम्हाला मिळालेलं आहे ते पूर्णतः ट्रान्सपरंटली तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आम्ही प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्ही कुठेही फसता उपयोगाचे. सो विथ दिस, या
15 दिवसाच्या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या कोर्सच्या संदर्भातलं हे डिटेल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण याच्या संदर्भातले काही तुमचे क्वेश्चन्स आन्सर असतील तर ते पण आपण आता चालू करूया. आपण वी कॅन स्टार्ट इम्पोर्ट क्वेश्चन आन्सर. ओके सर, सो विल स्टार्ट क्वेश्चन आन्सर सून. तुम्ही लोक आपले क्वेश्चन्स चॅट मध्ये टाकू शकता. जर का कोणाला स्पेसिफिकली प्रश्न विचारायचा असेल तर ते हँड रेज करू शकतात. मी त्यांना अनम्यूट पण करू शकते. बट बिफोर दॅट वी रिसेंटली कंडक्टेड अवर इम्पोर्ट एक्सपोर्ट बॅच. तर त्या बॅचचे एक स्टुडंट आहेत जे जॉईन झाले या वेबिनार मध्ये, बिकॉज ही वॉन्टेड टू शेअर हिज एक्सपिरियन्स ऑन द कोर्स आणि त्यांचा जो जेन्युइन फीडबॅक आहे ही वॉन्ट्स टू शेअर. तर डॉक्टर शैलेश दीक्षित, कॅन यू हिअर मी? Yes. Yes. Great. तर he is here to give his valuable feedback. So we'd love to hear from you. Hello. Yes, sir. Am I audible? Yeah. हो, तुमचा आवाज येतोय सर. नमस्कार. सगळ्यात आधी मी उद्योगवर्धिनीचे आभार मानतो की ते अशा फील्ड मधला कोर्स कंडक्ट करतात आहे आणि ज्याचा एक सामान्य मनुष्य जरी असेल की ज्याला इम्पोर्ट एक्सपोर्टचं हे करायचं आहे तर त्याला याचा फायदा होणार आहे आणि तो मलाही होतोय ऍक्च्युली. आणि दुसरं मी कुलकर्णी सरांचे आभार मानतो की त्यांचा जो यातला एक्सपिरियन्स आहे, जवळजवळ 45 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे त्यांचा याच्यात आणि तो ते अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक्सप्लेन करतात की अगदी स्टार्ट फ्रॉम की तुम्ही कोणत्या टाईपची तुमची फर्म असेल तर कोणत्या प्रकारचे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे तिथपासून तर पिकिंग अप युअर मटेरियल, रॉ मटेरियल, फिनिश्ड मटेरियल फॉर एक्सपोर्ट ते कुठनं कसं पिकअप करता येईल, त्याचं लोडिंग झाल्यानंतर कस्टम्सला क्लिअरन्समध्ये काय प्रोसेस असते, शिपवरती मटेरियल चढवताना तिथे काय प्रोसेस करतात, कस्टम एजंट जे असतात त्यांचा रोल काय आहे याच्यामध्ये आणि इन्शुरन्सचे त्याच्यातले प्रकार आहेत ते एक्सप्लेन करतात. आणि तिथपासून तर हे एक्सपोर्टचं जे मटेरियल आहे ते पर्टिक्युलर कंट्रीत गेल्यानंतर तर ते आपल्याला शिपचं त्यांच्या पोर्टवरती त्यांना डिलिव्हरी करायची की त्यांना काय म्हणतो आपण त्याला फॅक्टरी डोअरपर्यंत डिलिव्हरी करायची, याच्यातल्या ज्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत ते प्रत्येक टर्म ते अगदी व्यवस्थित एक्सप्लेन करतात, कुठेही घाई होत नाही. आणि या फील्डमध्ये त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो ज्यावेळेला ते प्रोसेस एक्सप्लेन करतात त्यावेळेसच कळतं की त्यांना त्यातलं प्रत्येक ठिकाणची खाचाखोचा माहिती आहे. आणि ज्यावेळेला आपण कोटेशन देतो त्याच्यात कोणत्या टर्म्स इन्क्लूड करायच्या, पेमेंटमध्ये कुठेही फसवणूक होता कामा नये त्याकरता आपण त्याच्यामध्ये कोणत्या क्लॉजेस ऍड करायच्या आणि कस्टमर शोधताना कोणत्या वेबसाईट्सची आपण हेल्प घेऊ शकतोय. तर इथपर्यंत हे सगळ्या टाईपच्या जी इन्फॉर्मेशन आहे इट इज इन्क्लुडेड इन दिस कोर्स. आणि हा अगदी ऑप्टिमम आहे 15 दिवसाचा. मी रिसेंटली केला हा कोर्स. मला या फील्डमध्ये काम करायचं होतं, मी त्याप्रमाणे स्टार्टअप चालू केली आणि आय वॉज इन सर्च ऑफ दिस इन्फॉर्मेशन की ॲटलिस्ट ही इन्फॉर्मेशन कुठे मिळेल. आणि लकीली मला त्याच वीकमध्ये उद्योगवर्धिनीतनं ह्या कोर्सची इन्फॉर्मेशन कळाली आणि हा कोर्स मी केला आणि इट इज रिअली व्हेरी बेनिफिशियल टू मी. आणि तुमचं म्हणजे अजून एक पर्सनल हे पण सांगतो की तुम्हाला वेबिनार झाल्यानंतर किंवा तुमचा क्लास झाल्यानंतर पण जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा क्वेश्चन असेल, यू कॅन आस्क थ्रू उद्योगवर्धिनी और यू कॅन आस्क डायरेक्टली टू कुलकर्णी सर. सो ऑल आर व्हेरी हेल्पफुल. आणि ज्यांना पण इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये काम करायचं आहे वेगवेगळ्या फील्डमध्ये याच्यातल्याच, तर त्यांच्याकरता हा आयडियल कोर्स आहे आणि टाइम पण ऑप्टिमम आहे की 15 दिवसामध्ये तुम्हाला त्याच्यातल्या स्टार्ट टू एंड सगळी प्रोसेस ते एक्सप्लेन करतात. तर थँक्यू सर आणि थँक्यू उद्योगवर्धिनी फॉर अरेंजिंग दिस ब्युटिफुल कोर्स अँड बेनिफिटिंग मी फ्रॉम दिस इन्फॉर्मेशन अँड नॉलेज. Thank you, sir. Thank you for such a wonderful and in detail feedback. म्हणजे तुम्ही एक गोष्ट सांगितली थ्रू आउट द कोर्स तुमची जर्नी कशी होती, तर त्यांनी ऍक्च्युली खूप लोकांना एक आयडिया मिळेल की एक्झॅक्टली काय प्रोसेस आहे आणि कसं आहे आणि ऍज अ कस्टमर किंवा ऍज अ स्टुडंट व्हॉट ऑल फॅसिलिटीज यू गेट. तर थँक्यू सो मच सर. Also, now we have a lot of questions. So let's move to questions. We'll try to answer all your questions as much as possible. Yeah. तर okay, let me begin.
जर जर बायरने शिपमेंट नंतर पेमेंट नाही केला तर ECGC कसं हेल्प करते एक्सपोर्टरला आणि अगोदर ECGC चा इन्शुरन्स घ्यायला लागतो का? ECGC चा इन्शुरन्स तुम्ही बाहेरच्या बरोबर कम्युनिकेशन करत असतानाच ECGC बरोबर कम्युनिकेशन केलं पाहिजे. आलेलं परचेस ऑर्डर किंवा आलेली रिक्वायरमेंट जी आहे त्या समोरच्या बाहेरकडनं, तर बाहेरचं डिटेल्स तुम्ही जर का ECGC कडे दिलात तर त्याच्याबद्दल तो सगळं सिबिल रेकॉर्ड किंवा त्याचं फायनान्शियल स्टेटस हे ECGC काढून तुम्हाला देत असते. आणि त्या मिळालेल्या इन्फॉर्मेशनच्या अनुसार ते तुम्हाला सजेशन पण देतात की तुम्ही या लोकांबरोबर, या व्यक्तीबरोबर, या संस्थेबरोबर व्यवहार करा किंवा करू नका, आणि करायची पाळी आली तर कुठल्या डिलिव्हरी टर्मवरती आणि कुठल्या पेमेंट टर्मवरती करा. एवढं करून नंतर तुम्ही त्यांच्या याच्याप्रमाणे जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा तुम्हाला ECGC चा इन्शुरन्स आधी घ्यावा लागेल आणि मग त्याच्यानंतर माल पाठवा. तुम्ही इन्शुरन्स घेतला नसेल आणि त्या समोरच्या पार्टीने पैसे दिले नाही तर ECGC तुम्हाला त्याच्यात काही मदत करू शकणार नाही. तर इन्शुरन्स काढला तर मेडिकलचा इन्शुरन्स नाही आणि माणूस मेला तर पैसे मिळेल का? तर तसं नाही होत. त्याच पद्धतीचा हा ECGC चा इन्शुरन्स असतो. अमाऊंट जास्त नसते त्याची, अगदी हार्डली 1% आसपास त्याची अमाऊंट असेल आपलं इन्शुरन्स व्हॅल्यू. तर ECGC जो इन्शुरन्स काढते तो तुमच्या पैशाचा इन्शुरन्स असतो, मालाचा नाही. मालाचा इन्शुरन्स तुम्ही आधी काढलेला असतो, त्याला मरीन इन्शुरन्स म्हणतात. आणि ECGC जो इन्शुरन्स कव्हर करते, जो तुम्ही त्यांच्याकडनं कव्हर करून घेतला पाहिजे, त्याला व्हॅल्यू इन्शुरन्स असं म्हणतात. तर त्या केसमध्ये समजा इन्शुरन्स घेतल्यानंतर त्या पार्टीनं काही तुमची फसवेगिरी केली तर ECGC त्यांच्याकडनं त्या इन्शुरन्सच्या क्लेमच्या अगेन्स्ट तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 95% पर्यंत पैसे परत करतात. आणि त्याच्याकडनं कसे वसूल करायचे ते तुमचं ते बघून. Okay, sir. Thank you. Can we import CO2, sports air rifle, pistol, no license required, and shooting equipments? Yeah, if you are a या स्पोर्ट्स असोसिएशनचे तुम्ही रजिस्टर्ड मेंबर असाल तर त्या केसमध्ये त्यांचं सर्टिफिकेट टाकून, रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट टाकून तुम्ही ते स्पोर्ट्स रायफल वगैरे तुम्ही इम्पोर्ट करू शकता. Okay, sir. Thank you. How do we get entry in import-export business as a newcomer, and what are the challenges? चॅलेंजेस काही नाही आहेत. तुम्ही डोळे उघडे ठेवून जर का उड्या मारल्या तर कुठेही काही दुखापत होणार नाही. पण अननोईंगली जर का तुम्ही ते काम चालू केलं तर त्याच्यामध्ये कुठेतरी त्रास होतो आणि मग लोकांना वाटतं की इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट खूपच अवघड आहे. अवघड वगैरे काही नाही. ओके सर. एक्सपोर्ट साठी मिनिमम किती खर्च येतो आणि तो खर्च प्रोडक्ट्सच्या वेटवर असतो का? एक्सपोर्ट साठी खर्च म्हणजे तुम्ही भाडं विचारत असाल तर भाड्यांमध्ये एअर फ्रेट आणि सी फ्रेट असे दोन वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला आहेत. तुम्ही एअर फ्रेटनी माल पाठवला तर एअर फ्रेटला पर केजी बेसिस वरती तुम्हाला रेट मिळतो. डिपेंड अपॉन द डेस्टिनेशन पोर्ट, कुठल्या देशात तुम्हाला माल पाठवायचा आहे त्याचं पर किलोच्या बेसिसवरती तुम्हाला रेट मिळतो. जहाजाच्या केसमध्ये जर कमी माल असेल तुमचा तर तुम्हाला LCL पर CBM बेसिसवरती फ्रेट रेट मिळतो किंवा फुल कंटेनर लोडवरती मिळतो. आणि या दोघांच्या रेटमध्ये अप्रॉक्सिमेटली जहाजाचं भाडं जर का तुम्हाला पर CBM म्हणजे क्युबिक मीटरला $50-100 असेल आणि एका CBM मध्ये तुम्ही 500 किलो माल पाठवत असाल तर तोच एअरच्या फ्रेटमध्ये त्याचं भाडं हे तुम्हाला 150 ते 200 रुपये किलोच्या आसपास जाऊ शकतं. ओके सर. आणि ते आपण पे करायचं असतं की फ्रंट पार्टीने पे करायचं असतं? इट इज डिपेंड अपॉन द डिलिव्हरी टर्म विच यू आर चुझिंग. ओके, ठीक आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस साठी इंग्लिश येणं किती गरजेचं आहे आणि कारण सर्व व्यवहार भाषा इंग्लिश असते त्या म्हणून असं मार्ग कसा काढायचा? इंग्लिश भाषेची गरज असते हे मान्य आहे, पण आता या इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही मराठीत बोला, तो माणूस तिकडून त्याचं इंग्लिशमध्ये किंवा त्याच्या देशातल्या भाषेमध्ये ट्रान्सलेशन करून घेऊ शकतो. त्यामुळे असलंच पाहिजे, खूपच चांगलं असलं पाहिजे वगैरे अशातला काही भाग. ओके. मग कॅन वी एक्सपेक्ट an import
each and every goods after getting import export license? की specific goods? नाही, मी 95% जी लिस्ट आहे ती लिस्ट सांगितली तुम्हाला. ते फक्त इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स तुमच्याकडे असते की ते 95% आयटम तुम्ही इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकता. त्याची एक लिस्ट असते DGFTच्या वेबसाईटला. त्या लिस्टनुसार ते आयटम तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकता. आणि या लिस्टमध्ये फेरफार करायचा पूर्ण अधिकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया DGFTला आहे. अच्छा. Okay, sir. Please share IC license renewal procedure. IC License renewal procedure. तुम्ही IC तुमचा काढलेला असेल तर DGFTच्या वेबसाईटला जा. 12 फेब्रुवारी 2021 नोटिफिकेशन काढा. नोटिफिकेशन नंबर 52 किंवा 54. त्याच्यामध्ये सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत. एप्रिल, मे, जून या 3 महिन्यात, दर वर्षाच्या 3 महिन्याच्या कालावधीत तुम्हाला तुमचं रिव्हॅलिडेट किंवा रिन्यू करावं लागणार आहे. आत्ता सुद्धा तुम्ही ते घरी गेल्यानंतर किंवा वेबसाईट तुमची ओपन झाल्यानंतर तुम्ही ते करू शकता. प्रोसिजर अशी आत्ता इथे डिटेल मला सांगता येणार नाही. हॅलो, काय झालं अपर्णा? आवाज येतोय सर माझा? हा, नाही ते हे आपल्या याच्या दुसऱ्या गोष्टी चालू झाल्या. हा ऍक्च्युली कोणीतरी कोर्स रिलेटेड प्रश्न विचारला तर मी विचार केला की डायरेक्टली त्यांना स्क्रीन दाखवून त्यांना कोर्स एक्सप्लेन करून टाकते. अजून पण आहे प्रश्न? ओके. तर बेसिकली आमचा जो इम्पोर्ट एक्सपोर्टचा जो कोर्स आहे तो 8 तारखेला सुरू होणार आहे आणि त्याची फीस 4000 आहे. कोणीतरी टायमिंग पण विचारलंय. सकाळी 7:30 वाजताचं टायमिंग आहे. तर तुम्हाला फक्त इथे रजिस्टर नाववर क्लिक करून नाव, फोन नंबर, ईमेल आणि आपली सिटी हे सगळं भरायचं आहे. अँड दॅट्स ऑल. यू कॅन डायरेक्टली रजिस्टर फ्रॉम हिअर. याच्यात असं एक तुम्ही अजून हे करू शकता की तुम्ही आमच्या कोणत्या असोसिएटला पण फोन करू शकता जस्ट इन केस इफ यू हॅव एनी डाऊट ड्युरिंग रजिस्ट्रेशन प्रोसेस. बेसिकली या कोर्समध्ये आम्ही मॅक्झिमम गोष्टी इम्पोर्ट एक्सपोर्ट रिलेटेड कव्हर करणारच आहे, राईट फ्रॉम बेसिक्स टू ऑल द एसेन्शियल्स दॅट आर इम्पॉर्टंट फॉर इम्पोर्ट एक्सपोर्ट. याच्यात आम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स, रजिस्ट्रेशन प्रोसेस, वेअर हाऊस, ट्रान्सपोर्टर्स या सगळ्या बाबतीत तुम्हाला सांगू. So that you can actually make your presence global. Also, तुम्हाला सगळे DGFT चे लायसन्सेस, पेमेंट्स, फायनान्स, फॉर्म एस्टॅब्लिशमेंटची जी प्रोसेस असते, बिलिंग प्रोसेस असते, कोटेशन प्रोसेस असते, ठीक आहे. मग गव्हर्नन्स आणि गव्हर्नमेंटचे जे इन्सेंटिव्ह आणि क्लेम्स आहे ते काय आहेत ते तुम्हाला कळेल. इम्पोर्ट एक्सपोर्टचे जे एसेन्शियल्स आहे, मार्केट सर्व्हे जी लागते, क्वालिटी कंट्रोल लागतो. मग तुम्हाला कोणत्या कोणत्या पार्टीज सोबत डील करायला लागतो, थर्ड पार्टीज असतात, अजून वेगवेगळे लोक असतात. मग जे स्कीम्स आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे, जसे कॅश इन्सेंटिव्ह स्कीम्स, मग TMA, रोड टॅप, हे सगळे जे स्कीम्स आहे हे पण आम्ही तुम्हाला त्याच्या बाबतीत सांगू. त्याच्यानंतर लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे बिकॉज ऑब्व्हियसली ट्रान्सपोर्टेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस अँड लॉजिस्टिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बोथ. तर याचं आम्ही तुम्हाला सांगू. वेगवेगळे स्टेक होल्डर्स कोण आहे आणि त्यांचे रोल्स काय आहे. मग खूप असे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतात जे वाईल डुईंग इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस ते प्रश्न आपल्या मनात येतात. तर असे काही प्रश्नांचे पण आम्ही तुमचे उत्तर देऊ. त्याशिवाय तुम्हाला पूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि एव्हरीथिंग फ्रॉम स्टार्ट टू एंड आम्ही तुम्हाला शिकवू. दॅट टू ऍट अ मिनिमल प्राइस ऑफ 4000 अँड इट इज कम्प्लिटली ऑनलाईन. तुम्ही कधी पण आपल्या घरात बसून करू शकता. आमचे जितके पण लाईव्ह प्रोग्राम्स असतात त्याच्यात लाईव्ह होस्ट सपोर्ट असतो, इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात, प्रॅक्टिकल सेशन्स असतात. तुम्हाला कोर्स संपल्यानंतरही आमच्याकडनं हँड होल्डिंग सपोर्ट मिळतो. तर दॅट इज गोइंग टू बी व्हेरी कम्फर्टेबल फॉर यू. आमचे जर का तुम्हाला वेबिनार्स बघायचे असेल, आता लेटेस्ट जर का एखादा वेबिनार बघायचा असेल तर तुम्ही इथून आमचा वेबिनार बघू शकता की इम्पोर्ट एक्सपोर्ट वर आमचं काय काय झालं आहे. तर हे सगळं तुम्ही इथून डायरेक्टली आमच्या युट्यूब चॅनलवर पण बघू शकता. आजचा वेबिनार पण तुम्हाला बघायचा असेल, यू कॅन जस्ट डायरेक्टली गो टू द युट्यूब चॅनल अँड यू कॅन चेक आउट द वेबिनार टुमॉरो. ठीक आहे. तर हा एक प्रश्न होता. याच्यानंतर मी बाकीचे अजून प्रश्न घेते. एक मिनिट. ओके. आर देर एनी agro companies which provide training programs for freshers? So this is also a freshers program. Right. So agro companies are there, but whether they are taking this type of seminar or not,
आय एम नॉट अवेअर अबाउट. Okay, sir. How much is the scope for engineering machine components? Machine components, automobile components, all these components, engineering companies are exporting from India. There is a huge potential, and I can say India is the major hub of automobile components. That too specifically Pune, Nashik, Chennai. These are the major hub, आणि या हब मधनं पूर्ण जगामध्ये तयार होणाऱ्या प्रत्येक कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या ऑटोमोबाईलचा स्पेअर पार्ट इथनं भारतातनं आपले एक्सपोर्ट होत असतात. सो देर इज अ गुड स्कोप. इफ यू आर keen on engineering, you get registered yourself with the Engineering Export Promotion Council. You will get the inquiries on that website of Engineering Export Promotion Council, which you can attend, and you can start your own activity. Okay, sir. Thank you. Port registration करण्यासाठी किती दिवस लागतात? पोर्ट रजिस्ट्रेशन हा एक प्रकारचा KYC आहे. आपण जेव्हा बँकेमध्ये अकाउंट ओपन करायला जातो, सेव्हिंग असू दे किंवा करंट अकाउंट असू दे, त्या वेळेला बँक आपल्याकडे एक KYC चा फॉर्म भरून देते. नो युअर कस्टमर और नो युअर क्लायंट. त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन असते, त्याच्याबद्दल तुमच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन असते. तुमचं पॅन कार्ड असतं, त्याचे झेरॉक्स द्यावे लागते, तुमचं आधार कार्डची झेरॉक्स द्यावी लागते, तुमचं ऍड्रेस प्रूफची झेरॉक्स द्यावी लागते, तुमचं इतर दुसऱ्या कुठल्या बँकांमध्ये अकाउंट आहे का ते सांगावं लागतं, वगैरे वगैरे. सो इट इज अ स्ट्रॅटेजिकली प्रोसेस असते ती यदा कदाचित काही कमी जास्त झालं तर या माणसाला गाठायचं कसं. मग तुमच्याकडनं मोबाईल नंबर घेतील, मेल ऍड्रेसेस घेतील, अल्टरनेट माणसांचे नंबर घेतील, नॉमिनी कोणी आहेत का ते घेतात. ह्या टाईपची कस्टमची KYC ची जी प्रोसेस असते ती प्रोसेस तुम्हाला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट कराल त्या पर्टिक्युलर पोर्टवरून, त्यावेळेला त्या पोर्टवरती तुम्हाला ती प्रोसेस एकदाच करावी लागेल. समजा तुम्ही जहाजाने माल पाठवता JNPTतनं, तर तुम्हाला ते एकदाच तिकडे KYC करायची. मुंबई एअर कार्गोने माल पाठवता, एअर फ्रेटने माल पाठवायचा, तर मुंबई एअरपोर्ट वरती एकदा करायचं, संपला विषय. दुसरा, त्या KYC मध्ये त्याला एकाच दोन दिवसात लागतात आणि बरेचसे डॉक्युमेंट लागतात. तुमचं IC सेल्फ सर्टिफाईड IC ची कॉपी मागतात, तुमचं पॅन कार्डची कॉपी मागतात, तुमच्या आधार कार्डची कॉपी मागतात, तुमचं उद्यम सर्टिफिकेट मागतात, तुमचं GST रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मागतात, तुमच्या बँकेकडनं 2 सर्टिफिकेट मागतात, AD कोडचं सर्टिफिकेट आणि जेन्युइननेस सर्टिफिकेट ऑफ युअर अकाउंट. तुमचा मागच्या वर्षीचा IT रिटर्न्सची कॉपी मागतात. असली तर पाहिजे अशातला काही भाग नाही, नसली तर सांगा नाही आहे IT रिटर्न, कंपनी नवीन एस्टॅब्लिश केली. तर हे एवढे सगळे डॉक्युमेंट तुम्ही एकदा कस्टमच्या डिपार्टमेंटला दिले, त्या पोर्टवरती, जहाजाच्या पोर्टवरती एकदा आणि एअरपोर्टवरती एकदा, की तुमचं त्या दोन्ही पोर्टवरचं रजिस्ट्रेशन KYC झालं, त्याला एका दुसरा दिवस लागू शकतो. तुम्ही आता इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड नंबरचं अजून महत्व असं आहे की तुम्ही एकदा इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर काढला किंवा लायसन्स काढलं की ते लायसन्स भारतातल्या सगळ्या एअरपोर्टवरती आणि सगळ्या कस्टम पोर्टवरती, वेदर इट इज सी पोर्ट और वेदर इट इज एअरपोर्ट, सगळीकडे ते लागू असतं. मग तुम्ही आता महाराष्ट्रातनं काढलेला आहे लायसन्स आणि तुम्हाला चेन्नईवरून माल पाठवायचा, असंही करू शकता. इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही तो माल चेन्नईमधनं मुंबईला आणा आणि मुंबईतनं एक्सपोर्ट करा. यू कॅन व्हेरी वेल डू द कस्टम क्लिअरन्स ऍक्टिव्हिटी फ्रॉम चेन्नई पोर्ट. तर तिथे मात्र तुम्हाला परत एकदा करावं लागेल. तर हे जे KYC रजिस्ट्रेशन किंवा पोर्ट रजिस्ट्रेशन, जनरल टर्मिनॉलॉजीमध्ये त्याला पोर्ट रजिस्ट्रेशन म्हणतात, तर त्याला एखाद दुसरा दिवस लागू शकतो. तुम्ही डॉक्युमेंट जितक्या लवकर द्याल, पण ते आधी होत नाही. आता IC काढला आणि पोर्ट रजिस्ट्रेशन करून टाका, तर तसं होणार नाही. ते तुम्ही जेव्हा पहिल्यांदा इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट कराल त्यावेळेला तुम्हाला ते डॉक्युमेंट आधी द्या, एक्सपोर्टच्या शिपमेंट बरोबर किंवा इम्पोर्टच्या शिपमेंट बरोबरच्या, आणि तुमचं रजिस्ट्रेशन करू. ओके.
सर. आपण थोडस फास्ट घेऊ कारण खूप प्रश्न आहेत अजून बाकी. हाऊ टू फाइंड सेलर. हाऊ टू फाइंड सेलर और बायर. सेलर आय थिंक त्यांना बायर बनायचं असेल. So there are many websites are available. You can very well go to that particular website. Go for worldbusiness.com or dollarbusiness.com, connecttoindia.com. यांच्याकडे या प्रायव्हेट वेबसाईट आहेत. त्यांच्याकडे तुम्हाला बायर आणि सेलर दोन्ही मिळतील. सर्च ऑप्शन असतो तिथे अमाऊंट आयटम टाका, कुठल्या आयटमसाठी तुम्हाला बायर पाहिजे किंवा सेलर पाहिजे त्याला क्लिक करा, तुम्हाला डिटेल्स मिळतील. किंवा एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल ज्याचं तुम्ही मेंबर होणार आहात त्यांच्या वेबसाईटवरती पण या एन्क्वायरीज असतात. लायसन्स काढण्यासाठी किती खर्च येतो? इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स काढण्यासाठी अप्रॉक्सिमेटली 1500 ते 2000 रुपयाच्या आसपासचा खर्च आहे. त्याच्यात शॉपॅक्सचं लायसन्स, उद्योग आधारची कॉपी हे कव्हर केलेलं आहे आणि आयसी ची कॉपी. तुम्ही फक्त तुम्हाला आम्ही आयसी काढून देतो, सॉरी शॉपॅक काढून देऊ किंवा उद्योग आधार पण काढून देऊ. या दोन आधारावरती तुम्ही करंट अकाउंट ओपन करा आणि त्याचं चेकबुक चेक कॉपी आम्हाला दिली की तुमचं आयसी त्या याच्यामध्ये निघून जाईल. 1500 ते 2000 रुपयामध्ये हा खर्च निघून जातो. Okay, sir. Thank you. What is RCMC and is it mandatory for import-export business? RCMC is a registration cum membership certificate of Export Promotion Council. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि नो प्रॉफिट नो लॉस बेसिस वरती वेगवेगळ्या प्रकारचे कॅटेगरीनुसार 40 ते 50 एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल स्थापन करून ठेवलेले आहेत. हे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचे आहेत ते तुमच्या वतीनं बाहेरच्या देशांमध्ये मार्केटिंग करतात. वेगवेगळे रोल आहेत त्यांचे. तर यांचं मेंबरशिपचं सर्टिफिकेट जे असतं त्याला म्हणतात RCMC. आणि ते कंपल्सरी याच्यासाठी आहे की तुम्हाला जे एक्सपोर्टचे इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंट कडनं क्लेम करायचे त्याच्यासाठी हे सर्टिफिकेट करायचं. ओके सर. सोलो पर्सनला कंपनी रजिस्ट्रेशन कसं करायचं? तुम्ही तुमच्या कंपनीचं नाव ठरवा. समजा माझं नाव आहे मुकुंद कुलकर्णी, तुम्ही मुकुंद एंटरप्राइजेस, मुकुंद ट्रेडिंग कंपनी असं नाव ठेवून शॉपॅक्ट लायसन काढेल ऑनलाईन जाऊन आणि मग त्याचं उद्योग आधार काढेल. झालं काम. मला माझंच पॅन कार्ड वापरायचं. तुम्ही सोलो असाल तर तुम्ही तुमचं पॅन कार्ड वापरा. ओके सर. कोर्स संपल्यावर बिझनेस चालू केला की सपोर्ट किती भेटेल उद्योगपतींकडनं? 100%. येस, तेच सपोर्ट आमच्याकडनं 100% राहील. आम्ही हँड होल्डिंग सपोर्ट देतो. त्याचा अर्थ हा की कोर्स झाल्यानंतर तुम्ही जर का 6 महिन्यानंतरही कोर्स आपला बिझनेस सुरू करायचा विचार केला तरी यू कॅन एनी टाइम कॉन्टॅक्ट अस अँड वील हेल्प यू आउट विथ द एंटायर प्रोसेस. तर डोंट वरी अबाउट इट. कोर्स असच्या वेळेस किंवा कोर्स नंतर वी आर ऑलवेज विथ यू. एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचा बिझनेसला नाम कशा प्रकारे द्यायचं? एखादी एक्झाम्पल. तुम्ही ट्रेडिंग कंपनीचं नाव टाका किंवा तुमचं स्वतःचं नाव किंवा तुमच्या आई वडिलांपैकी कोणाचं तरी एकाचं नाव, मिसेस असतील तर मिसेसचं नाव किंवा मुलांचे असतील तर मुलांच्या नावांपैकी कोणाचे ट्रेडिंग एंटरप्राइजेस ट्रेडिंग असं पद्धतीने टाका. त्याच्यामध्ये इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट शब्द आलाच पाहिजे अशातला काही भाग. Okay. Do you teach or cover import-export manners during the training? परत एकदा. Import-export manners. यस. हे जे 15 दिवसाचा कोर्स आहे त्याच्यातच तुम्हाला ते ऑटोमॅटिकली समजायला लागेल. ओके. पोर्ट रजिस्ट्रेशन करण्याचे काय चार्जेस असतात? पोर्ट रजिस्ट्रेशन करण्याचे चार्जेस डिपेंड अपॉन द क्लिअरिंग एजंट. ते इट कॅन स्टार्ट फ्रॉम 1500 रुपीज टू 4000 rupees. Depends how through which clearing agent you are doing it. It depends upon the clearing agent, but minimum 1500 they will charge. Okay sir. ठीक आहे. आय थिंक सो दॅट्स ऑल द क्वेश्चन्स दॅट वी हॅड. अजून कोणाला एखादा प्रश्न विचारायचा आहे, स्वतःला अनम्यूट करून बोलायचं आहे तर तुम्ही विचारू शकता. अदरवाइज आय थिंक वी आर ऑल गुड टू गो. मी तुम्हाला लिंक तशी पण पाठवली आहे कोर्सचे रजिस्ट्रेशन साठी. मी परत एकदा लिंक पाठवते. तुम्ही डायरेक्टली या लिंकवर क्लिक करून रजिस्टर करू शकता. याचा टायमिंग दिला आहे 7 to 8:30 चा
फीस दिली आहे 4000 ची. 8 जूनला स्टार्ट होईल हा सकाळी 7:30 वाजता कोर्स. 15 दिवसापर्यंत चालेल. काही डाऊट्स आले तर हा नंबर जो आहे इथे तुम्ही फोन करू शकता. So I would really like to thank Kulkarni sir for such a great guidance to all the students. I mean या webinar through त्यांचे किती सारे doubts असेच clear झाले असेल. तर I am sure when they join the course under your guidance तर त्यांना खूप फायदा होईल या पूर्ण सॉरी थोडस बॅकग्राऊंड नॉईज होता. त्यांना खूप फायदा होईल पूर्ण कोर्सचा. तर गाईज डोंट वेट. हाच टाइम आहे. आता लॉकडाऊन आणि अशी परिस्थिती आहे की आपण घरातल्या घरातच बसलोय. तर अशा टाइमवर तुम्ही घरात बसून एक्सपोर्ट करू शकता आणि यू कॅन अर्न अ लॉट ऑफ मनी थ्रू इट अँड यू कॅन ऑल्सो हेल्प युअर कंट्री ग्रो. तर थँक्यू सो मच सर अँड थँक्यू सो मच एव्हरीवन. सी यू इन द कोर्स. थँक्यू.